गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि। हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मी प्रियंका मध्ये। तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवत आहे, प्रसादाचा शिरा। आणि सत्यनारायणला जो शिरा बनवतात ना प्रसादाचा, तो शिरा आज आपण बनवत आहे रेसिपी। तर चला मग तुम्हाला मी साहित्य दाखवते, तर मी काय काय घेतलेलं। प्रसादाचा जो शिरा असतो त्याला 1.25 किलोच्या प्रमाणाने घ्यायचं असतं, तर मी ते कमी बनवत आहे, तर मी ते वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे। साखर घेतलेला आहे 1.25 वाटी, ते तूप घेतलेलं आहे 1.25 वाटी, ते रवा घेतलेला आहे, आणि ते काजू बदाम मनुके चारोळ्या, आणि इथे मी इलायची घेतलेली आहे। तर हे काजू आणि बदाम जे आहे ते ऑप्शनल आहे, तुम्ही म्हणजे टाकू शकतात तुमच्यावर आहे। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे केळी। तर केळी मी लिटर पेक्षा थोडंसं जास्त दूध आहे जे आपल्याला शिऱ्यासाठी लागणार आहे। तर चला मग आपण रेसिपी बनवूया। सर्वात आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर मी इथे 2 चमचे एवढं तूप काढून घेत आहे, आपल्याला नंतर लागणार आहे। रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। मंद आचेवर आपल्याला मिनिमम 3-4 मिनिट आपल्याला मस्त रवा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे। आता आपला रवा छानपैकी ते भाजला जात आहे। आता काजू आणि बदाम माझ्या सासूबाईच्या मदतीने मी ते बारीक करून घेत आहे। आपला रवा छानपैकी भाजला गेला। आता आपण यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया। आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी ते बरोबर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। इथे 2 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रवा छानपैकी मस्त फुलेल। 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण चेक करूया आपला शिरा कसा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साखर। साखर सर्वात लास्ट मध्ये टाकायची आहे, आपला शिरा मस्त मऊसूत येतो। आणि आता मी यामध्ये ऍड करत आहे साखर। अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवतात, लास्ट मध्ये साखर टाकतात आणि मऊसूद होतो हा शिरा आपला। आता यामध्ये मी साखर टाकलेली आहे आणि मस्त छान पैकी आपला शिरा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता यामध्ये इलायची टाकून घेत आहे। यामध्ये मी जे तूप काढलं होतं 2-3 चमचे ते पण ऍड करून घेत आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान सुगंध घरात पसरलेला आहे, खूप सुंदर असा त्याचा सुगंध येत आहे। बघू शकता तुम्ही किती छान असं तयार झालेलं आहे। आता आपल्याला 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित, आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे। आपल्याला रवा थोडा शिजू द्यायचा आहे। तर आता यावर मी झाकण ठेवून 2 मिनिटं शिजू देत आहे। A few moments later. बघू शकता तूपही छानपैकी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं तयार झालेलं आहे। तोंडाला पाणी येतंय खरं। ते बघू शकतात
किती छान आपला शिरा तयार झालेला आहे. आणि हा शिरा, प्रसादाचा शिरा तेव्हाच कम्प्लीट होतो ज्यावेळेस यावर तुळशीचे पानं असतात. पण आता रात्रीची वेळ झालेली आहे, संध्याकाळचं मी शूट करत आहे 6 वाजता, म्हणून मी संध्याकाळी झाडाला हात लावू शकत नाही म्हणून. आणि हा घरी खाण्यासाठी बनवलेला आहे, मी हा प्रसादाला नाही, म्हणजे देवाला नाही. आता तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत. बाय, टेक केअर.